लेखी आश्वासन आणि थेट फोन. फडणवीसांच्या आश्वासनानंतर सुमंत पाटील, रोहित पाटलांचं उपोषण स्थगित. टेंभू पाणी योजनेच्या विस्तारीकरणासंबंधित राज्य सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी आमरण उपोषण स्थगित केलं आहे. आश्वासनाप्रमाणे जर 1 महिन्यात काम सुरू नाही झालं तर मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी उपोषण सोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर आणि सांगली जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते. तासगाव कवठेमंकाळ तालुक्यातील वंचित गावाच्या पाण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेसंबंधित मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिलं. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करत असल्याचा निर्णय आमदार सुमनताई पाटील यांनी जाहीर केला आहे. नामदार सुरेशभाऊ खाडेसाहेब येऊन गेले, भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक येऊन गेले, राष्ट्रवादीसह मित्र पक्षांच्या अनेक सहकारी येऊन गेले. त्या सर्वांनी पाठिंबा दिला. राज्यभरातून स्वर्गीय आबांवरती प्रेम करणाऱ्या अनेक लोकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती केली आणि आमदार सुमनताईंचं उपोषण लवकरात लवकर मागे घेण्यासाठी जो निर्णय घ्यावा लागेल तो तुम्ही घ्यावा अशी राज्यभरातून विनंती करण्यात आली. सर्वप्रथम मी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ज्या लोकांनी हा निर्णय घेण्यात यावा यासाठी विनंती केली त्यांचं मी सुरुवातीला मनापासून आभार मानतो. मगाशी आम्ही आदरणीय फडणवीस साहेबांशी बोलत असताना जिल्हाधिकारी साहेबांचं पत्र आलं आणि त्यांनी हा सर्व भाग आपण समाविष्ट केलेला आहे, आपण उपोषण मागे घ्यावं अशी विनंती केली. पण आमच्या सर्व शेतकरी बांधवांची विनंती अशी होती की जलसंपदा एकतरी मंत्र्यांचं पत्र हवं आहे किंवा जलसंपदा सचिवांचं पत्र हवं आहे, त्याशिवाय हे उपोषण कुठल्याही अर्थे मागे घेण्यात येणार नाही अशी विनंती आम्ही केली होती. आणि हे उपोषण जसं अनेक लोक पाठिंबा देत आहेत तसं आत्ता व्यासपीठावरती ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आदरणीय माधवराव माने काका सुद्धा आलेले आहेत. त्यांचं वय वर्ष 100 वर्ष आहे, पण शेतकऱ्यांच्या हितासाठी जे लोक झगडत आहेत त्यांच्याबरोबर आपण उभं राहिलं पाहिजे यासाठी ते सुद्धा आलेले आहेत. मी त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो. मी आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती केली, जलसंपदा विभागांच्या सचिवांचं पत्र आलेलं आहे, मी आपल्याला सर्वांना ते पत्र वाचून दाखवतोय. हे पत्र आदरणीय दीपक कपूर साहेबांच्या वतीने आलेलं आहे. प्रति आमदार सुमनताई पाटील, विधानसभा तासगाव कवठेमंकाळ. विषय टेंभू उपसा सिंचन योजनासाठीच्या आपल्या असलेल्या आमरण उपोषणाच्या संदर्भात. महोदया, दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी माननीय उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांच्याकडून प्राप्त निर्देशान्वये आपल्याला कळवण्यास मला निर्देश आहेत की टेंभू विस्तारित उपसा योजनेसाठी 8 TMC पाणी उपलब्धतेची अंतिम मान्यता दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी शासनाने प्रदान केलेली आहे आणि या मान्यतेमध्ये आपल्या मतदारसंघातील 23 गावांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. या पाणी उपलब्धतेच्या अंतिम मान्यतेनुसार प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या कार्यवाही करण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर काम सुरू करण्यासंदर्भात पुढील आवश्यक प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात येईल. तरी आपणास विनंती आहे की आपण हे उपोषण मागे घ्यावं. ही विनंती जलसंपदा विभागाच्या वतीने सचिवांनी केलेली आहे.
आज जलसंपदा विभागाच्या सचिवांकडून अधिकृतपणाने आपल्याला हे सांगण्यात आलेलं आहे। पण भाऊ, मी आमच्या वतीने आपल्याला किंवा शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला जिल्हाधिकारी साहेबांना आणि जलसंपदा विभागाच्या आदरणीय सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा सांगू इच्छितो की 1 महिन्याचा कालावधी आम्ही निश्चितपणाने थांबू। पण भाऊ, जर या निर्णयासाठी आपण जी प्रक्रिया सांगितली ती प्रक्रिया मान्य करून त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर या पुढचा आमरण उपोषण भाऊ आम्हाला नाईलाजानं मंत्रालयासमोर करावं लागेल आणि ते करण्याचा निर्णय सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी आम्ही घेतलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।